नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्टँडर्ड डिव्हिएशन. तर यामध्ये आपण स्टँडर्ड डिव्हिएशन कसे काढायचे हे पाहिले. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे व्हेरिएशन. व्हेरिएशन इन रीडिंग. तर हे व्हेरिएशन कुठून येते, कसे येते, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अंडरस्टँडिंग द व्हेरिएशन. आपणास माहित आहे की दोन गोष्टी कधीही एकसारख्या नसतात. तसेच दोन व्यक्तीचे चेहरे कधी एकसारखे नसतात. जर ते जुळ्या असतील तरी काही ना काहीतरी डिफरन्स हा असतोच. तर हेच आपण जाणून घेऊ. आपणास एक काम करायचे आहे. आपणास एका कोऱ्या कागदावर एकसारख्या 3 सह्या करा आणि त्या बारकाईने पहा त्या एकसारख्या आहेत का? नाही ना. त्यात काही ना काहीतरी डिफरन्स हा असतोच. तर व्हेरिएशन हे नैसर्गिक आहे आणि ते युनिव्हर्सल आहे. म्हणून व्हेरिएशन हे नॅचरल आहे असे सांगितलेले आहे. सेम आपण हेच असेही म्हणू शकतो की हाताची 5ही बोटे सारखी नसतात किंवा 2 माणसे एकसारखी विचार करू शकत नाहीत. व्हेरिएशन हे सर्व ठिकाणी असतं. जसं आपण पाहिले आज केलेलं काम आणि काल केलेलं काम आणि उद्या होणार काम. तर यामध्ये फरक हा राहतोच. जसं की आपण जॉब असेंबली करतो, ते असेंबली करत असताना फरक पडतो. तसेच त्याच्या मेथोडमध्ये फरक पडतो. सप्लायर करून आलेल्या पार्ट्समध्ये फरक पडतो. आणि हेच व्हेरिएशन याच्यामागे असलेले कारण म्हणजे इनकन्सिस्टन्सी म्हणजे विसंगती. म्हणून व्हेरिएशन असल्यामुळे कंपोनेंट फिट होत नाही किंवा असेंबल होत नाहीत. जसे की सेम सप्लायर कडून सेम लाईन वरचे सेम प्रोडक्टची क्वालिटी सेम राहत नाही, कारण त्यामध्ये व्हेरिएशन असतं. आणि यामध्ये आपले उद्देश आहे की व्हेरिएशन मॅनेज करणे. हे व्हेरिएशन मॅनेज करण्यासाठी आपण आज काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. तर हे व्हेरिएशन कुठून येतं? तर वेगवेगळ्या प्रोसिजर मॅन्युफॅक्चर किंवा ऑपरेटर वापरत असतो. वेगवेगळे मशीन, त्यामुळे व्हेरिएशन येतं. मशीनचे असलेले वेअर अँड टियर म्हणजे झीज होत असते, त्यामुळे व्हेरिएशन येतं. वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल किंवा वेगवेगळे बॅचेस. कूलंटमध्ये असलेला फरक, कूलंट कॉन्सन्ट्रेशन, वेगवेगळे टूल्स, ऑपरेटरचे असलेले ज्ञान, पद्धत, असे अनेक कारणे आहेत. आता आपण पाहणार आहे व्हेरिएशन येण्याचे मुख्य कारणे काय आहेत. प्रोसेसमध्ये असणारे व्हेरिएशन आणि या व्हेरिएशनमुळे आपल्या आउटपुटमध्ये प्रत्येक पार्टमध्ये व्हेरिएशन दिसतो. तर हे सर्व व्हेरिएशन मॅन, मशीन, मेथड, मटेरियल आणि एन्व्हायरमेंट मधून येतो. हेच मेन सोर्स ऑफ व्हेरिएशन आहे. हेच मुख्य कारणे आहेत. आता ह्या व्हेरिएशनची 2 मुख्य कारणे सांगितलेली आहेत. एक म्हणजे कॉमन कॉज आणि दुसरे म्हणजे स्पेशल कॉज. प्रथम आपण कॉमन कॉज म्हणजे काय हे समजावून घेऊ. कॉमन कॉज म्हणजे प्रोसेसमध्ये असणाऱ्या काही गोष्टी या वेळेनुसार त्यामध्ये थोडा बदल होत असतो. जसं की मशीनची झीज होणे, मशीनमध्ये असलेले कूलंट कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, मशीनची इफिसायन्सी कमी होणे, मशीनचे एक्सेस बॅच स्लॅश वाढणे. तर अशा प्रकारच्या गोष्टींना आपण कॉमन कॉज म्हणतो. आता आपण स्पेशल कॉज म्हणजे काय हे समजावून घेऊ. स्पेशल कॉज म्हणजे अचानक घडणे, अनएक्सपेक्टेड. जसं की टूल ब्रेकेज, पॉवर ऑफ, रेग्युलर ऑपरेटर न लावता नवीन माणूस लावणे, ज्या ठिकाणी जॉब लावण्यासाठी स्किल हवे असते. तर आपणास कळाले असेल की कॉमन कॉज आणि स्पेशल कॉज म्हणजे काय आणि त्यामधला असणारा डिफरन्स. जर प्रोसेसमध्ये कॉमन कॉज उपलब्ध असेल तर प्रोसेस ओव्हर द टाइम स्टेबल असते आणि प्रोसेस प्रेडिक्ट करू शकतो. प्रेडिक्ट म्हणजे काय घडणार आहे ते, म्हणजेच अंदाज लावू शकतो. आणि यामध्ये प्रोसेस मीन, स्प्रेड आणि सेफ वेळेनुसार चेंज होत नाही.
तर याच्या विरुद्ध प्रोसेसमध्ये जर स्पेशल कॉज असतील तर प्रोसेस स्टेबल नसते व पुढील अंदाज बांधू शकत नाही. यामध्ये प्रोसेस मीन, स्प्रेड आणि शेप वेळेनुसार चेंज होतो. आता ही प्रोसेसमध्ये असणाऱ्या कारणासाठी जबाबदार कोण? कॉमन कॉज कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर ते जवळपास 85% असतं आणि स्पेशल कॉज कॉन्ट्रीब्युशन हे 15% असतं. कॉमन कॉजची रिस्पॉन्सिबिलिटी ही मॅनेजमेंटची आहे आणि वर्करची रिस्पॉन्सिबिलिटी ही 15% आहे. मग ही मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? तर मॅनेजमेंट म्हणजे आपण, सुपरवायझर, इन्स्पेक्टर, मॅनेजर, जी प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, जसे की ऑपरेटर ट्रेनिंग देणे, कंट्रोल चार्टचं इम्प्लिमेंट करणे, जिग फीचरचं गेजेस वेळच्या वेळी कॅलिब्रेशन करणे, मशीनचे डेली मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करणे, मशीनवर वर्क इन्स्ट्रक्शन, पिक्चर्स, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर डिस्प्ले करणे आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्या केल्या जातात. तर हाच रेशो डेमिंग यांनी 94 आणि 6 आहे असे म्हटले आहे. म्हणजे मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी 94% आहे तर ऑपरेटरची फक्त 6% आहे. तर आपणास समजले असेल की हे व्हेरिएशन म्हणजे काय, त्याचे मुख्य कारणे काय आहेत आणि हे कुठून येतं आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे. जर आपण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल व आपणास जर आपले नॉलेज वाढवायचे असेल व सर्व फाईल, फॉर्मॅट, चार्ट, टेबल व व्हिडिओ यांची माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बिझनेस डायरेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.